मॉर्निंग. लास्ट लेक्चरला आपण SN1 आणि SN2 रिएक्शनचा रेट हा इन्क्रीज आणि डिक्रीज कसा होतो आणि त्याची ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी कशी आहे प्रायमरी अल्किलाइड मध्ये, सेकंडरी अल्किलाइड मध्ये आणि टर्शियरी अल्किलाइड मध्ये हे आपण स्टडी केलं होतं. टर्शियरी अल्किलाइड SN1 रिएक्शन दाखवतो आणि प्रायमरी अल्किलाइड हा SN2 रिएक्शन दाखवतो आणि सेकंडरी मिक्स मेकॅनिझम दाखवतो. ते आपण बघितलेलं आहे. तर त्यानंतर कंपॅरिझन ऑफ SN2 अँड SN1 रिएक्शन हे आपण त्या लेक्चरला स्टडी करणार आहे. ओके, ते कसं असणार आहे लक्षात घ्या. बघा, पहिला पॉइंट इथं लिहून घ्या की तुम्हाला एक्झामला विचारले तर पॉइंट ऑफ डिफरन्स काय काय आहेत आपल्याला बघायचं, कुठले कुठले फॅक्टर्स आहेत ते की कंपॅरिझन साठी आपल्याला युजफुल आहेत. बघा फॅक्टर्स इथं SN2 साठी म्हणतो मी आणि त्या साइडला आपण घेऊया SN1 साठी. ओके, पहिली लक्षात घ्या कायनेटिक्स. कायनेटिक्स जर आपण बघितला म्हणजे ऑर्डर ऑफ रिएक्शन ही आपली सेकंड ऑर्डर रिएक्शन. SN2 रिएक्शन सेकंड ऑर्डर आहे. रेट ऑफ रिएक्शन डिपेंड्स ऑन न्यूक्लियोफाइल एज वेल एज सबस्ट्रेट होता. ही आपली कसं आहे फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. तर सांगितलंच आहे SN1 फर्स्ट ऑर्डर, इथे SN2 म्हणजे सेकंड ऑर्डर. ओके, तर सेकंड फॅक्टर बघा कंपॅरिझनचं काय होतं आपण आणखी याच्यामध्ये मॉलिक्युलर. आपण आता SN2 रिएक्शनला काय मिळवतो मॉलिक्युलरिटी म्हणजे नंबर ऑफ मॉलिक्युल्स. इथं बायमॉलिक्युलर न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन म्हणतो SN2 ला. बायमॉलिक्युलर म्हणजे दोन. मॉलिक्युलरिटी किती असणार ही आपली बायमॉलिक्युलर असणार आणि इथं SN1 ला काय मिळवतो आपण युनिमॉलिक्युलर सबस्टिट्यूशन रिएक्शन. ओके, युनिमॉलिक्युलर सबस्टिट्यूशन रिएक्शन. ओके, आता याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट ऑफ डिफरन्स काय बघा SN1 SN2 मध्ये नंबर ऑफ स्टेप्स. SN2 रिएक्शन किती स्टेप मध्ये होती आपली 2 स्टेप मध्ये. पहिली स्टेप काय SN2 रिएक्शन ही आपली 1 स्टेप मध्ये आणि SN1 रिएक्शन 2 स्टेप मध्ये होते. आपली पहिल्या स्टेप मध्ये फॉर्मेशन ऑफ कार्बोनेट, सेकंड स्टेप मध्ये अटॅक ऑफ न्यूक्लियोफाइल. त्यानंतर फोर्थ बघा याच्यामध्ये बॉन्ड मेकिंग अँड बॉन्ड ब्रेकिंग. बॉन्ड मेकिंग अँड बॉन्ड ब्रेकिंग. आता बॉन्ड मेकिंग म्हणजे बॉन्ड फॉर्मेशन आणि बॉन्ड ब्रेकिंग कसं होतं SN2 रिएक्शन मध्ये सायमल्टेनियस होत असतं. एकाच वेळी बॉन्ड ब्रेक होत असतो आणि त्याच वेळी बॉन्ड फॉर्म होत असतो. त्यामुळे आपण सायमल्टेनियस बॉन्ड ब्रेकिंग आणि बॉन्ड मेकिंग मध्ये. आणि इथे कसं असणार आहे 2 स्टेप मध्ये रिएक्शन होते. फर्स्ट बॉन्ड ब्रेकिंग and second bond formation takes place. पहिल्यांदा इथं बॉन्ड ब्रेक होत असतो आणि सेकंड स्टेप मध्ये बॉन्ड फॉर्म होत असतो SN1 मध्ये. त्यानंतर नेक्स्ट बघा पॉइंट ऑफ डिफरन्स काय आपला ट्रान्झिशन स्टेट. ट्रान्झिशन स्टेट किती ट्रान्झिशन स्टेट तयार होतात SN2 मध्ये 1 ट्रान्झिशन स्टेट. एकच ट्रान्झिशन स्टेट तयार होतात आणि इथं 2 ट्रान्झिशन स्टेट. इथं 2 ट्रान्झिशन स्टेट तयार होतात लक्षात ठेवा. ओके, ते आपण बघितले. त्यानंतर नेक्स्ट बघा पॉइंट ऑफ डिफरन्स याच्यामध्ये डायरेक्शन ऑफ अटॅक. डायरेक्शन ऑफ अटॅक. इथं अटॅक कसा होतो आपला SN2 रिएक्शन मध्ये बॅक साइड अटॅक होत असतो. ओके, बॅक साइड अटॅक. आणि इथं अटॅक कसा होतो SN1 मध्ये दोन्ही साइड बॅक साइड एज वेल एज फ्रंट साइड. ओके, बॅक साइड अँड फ्रंट साइड अटॅक.
हे दोन्ही साईडला अटॅक होतात लक्षात घ्यायचं, बॅक साईडला आणि फ्रंट साईडला 50% रिटेन्शन 50% इन्व्हर्सन. नेक्स्ट बघा पॉइंट ऑफ डिफरन्स स्टेरिओकेमिस्ट्री. तर स्टेरिओकेमिस्ट्री मध्ये 3 डायमेन्शन मध्ये स्ट्रक्चर कसं मिळतं आपल्याला बघायचं. तर SF2 मध्ये जो प्रॉडक्ट मिळणार आहे तो कसा होता आपला फ्लिपिंग ऑफ अम्ब्रेला, म्हणजे कसा होता तो 100% इन्व्हर्सन ऑफ कॉन्फिगरेशन मिळते. 100% इन्व्हर्सन ऑफ कॉन्फिगरेशन. ओके. आणि इथं कसं मिळतं आपल्या SN1 मध्ये रॅसिमायझेशन. रॅसिमायझेशन म्हणजे काय आपलं डेक्स्ट्रो आणि लिव्हायसोमर इक्वल क्वांटिटी मध्ये मिळत होते. 50% आपलं काय होतं रिटेन्शन ऑफ कॉन्फिगरेशन. बघा पॉइंट ऑफ डिफरन्स, दोन्ही रिएक्शन व्यवस्थित तुम्ही स्टडी करायचं, बघायचं, व्यवस्थित ऑब्झर्वेशन करायचं. 50% रिटेन्शन ऑफ कॉन्फिगरेशन आणि ह्याच्यामध्ये काय होतं 50% इन्व्हर्सन ऑफ कॉन्फिगरेशन. दोन्ही होतं इन्व्हर्सन ऑफ कॉन्फिगरेशन. रिटेन्शन ऑफ कॉन्फिगरेशनचा जो प्रोडक्ट आहे, रिटेन्शन ऑफ कॉन्फिगरेशन त्याला आपण काय म्हणतो तो डेक्स्ट्रो. ओके. आणि इन्व्हर्सन ऑफ कॉन्फिगरेशनला काय म्हणतो असतो लिओ म्हणतो. हे आपले दोन्ही कसे होते इनॅन्शियम असो. ओके. हे लक्षात ठेवायचं, लक्षात घ्यायचं मध्ये एक आपल्याला मिळत होते रॅसिमायझेशन मध्ये. ओके. रॅसिमिक मिक्सर म्हणतो डेक्स्ट्रो आणि लिओ इक्वल क्वांटिटी मध्ये मिळतो. ओके. आणि त्यानंतर नेक्स्ट पॉइंट ऑफ डिफरन्स आहे टाइप ऑफ सबस्ट्रेट. आता हे सगळे पॉइंट ऑफ डिफरन्स तुम्ही लक्षात ठेवायचे. तुम्हाला 3 मार्क साठी बोर्ड एक्झामला हे विचारलं जातं. ओके. डिफरन्शिएट SN1 आणि SN2 रिएक्शन, किंवा तुम्हाला सीटला सुद्धा याच्यावरती क्वेश्चन असतात. ओके. ही पॉइंट ऑफ डिफरन्स बघा, लक्षात ठेवा. नंतर नेक्स्ट बघा याच्यामध्ये पुढचा आपण टाइप ऑफ सबस्ट्रेट. टाइप ऑफ सबस्ट्रेट. सबस्ट्रेट म्हणजे कुठला सबस्टन्स असतो, सबस्टन्सचा टाइप कुठला, म्हणजे अल्किलाराइडचा टाइप लक्षात घ्या. इथे कुठला असतो, इथे कुठला असतो प्रायमरी अल्किलाराइड. सबस्टन्स म्हणजे सबस्ट्रेट प्रायमरी अल्किलाराइड असतो. आणि इथं मेनली टर्शियरी अल्किलाराइड असतो. टर्शियरी अल्किलाराइड मध्ये SN1 चा रेट जास्त असतो. ओके. टर्शियरी कार्बोनेट तयार होतो त्यामुळे. आणि प्रायमरी अल्किलाराइड त्यामध्ये SN2 चा, कारण का अल्फा कार्बनला क्राउडिंग सगळ्यात कमी असते. त्यानंतर नेक्स्ट बघा पोलॅरिटी ऑफ सॉल्व्हंट. पोलॅरिटी ऑफ सॉल्व्हंट. पोलॅरिटी ऑफ सॉल्व्हंट मध्ये बघा म्हणजे पोलर सॉल्व्हंट असेल तर SN2 रिएक्शन मेकॅनिझम मध्ये बघा नॉन पोलर, नॉन पोलर अप्रोटिक सॉल्व्हंट. लक्षात ठेवायचं, नॉन पोलर अप्रोटिक सॉल्व्हंट ह्याच्या प्रेझेन्स मध्ये SN2 रिएक्शन होत असते. नॉन पोलर म्हणजे काय, ज्या सॉल्व्हंटचं आयोनायझेशन होत नाही. आणि अप्रोटिक म्हणजे ज्याच्यामध्ये प्रोटॉन अब्सेंट असतो तो सॉल्व्हंट. म्हणजे बेन्झीन लक्षात घ्या, बेन्झीन. हे एक्झाम्पल आपलं बेन्झीन आहे. ओके. बेन्झीन असेल, त्यानंतर सायक्लोहेक्सेन असेल, त्याला आपण सायक्लोहेक्सेन असं म्हणतो. त्यानंतर N-हेक्सेन असेल. सगळे कार्बन आपले कसे असणार चेन चेन मध्ये CH2 CS. ते 4 CH2 सेम असतात म्हणून एकदाच मी CH2 पडलेला. आणि ते काय आपलं सायक्लोहेक्सेन. हे कसे नॉन पोलर अप्रोटिक सॉल्व्हंट यांचं आयोनायझेशन होते का. नॉन पोलर म्हणजे काय, जसं चार्ज सेपरेशन होत नाही याच्यामध्ये बेन्झीन मध्ये, N-हेक्सेन मध्ये, सायक्लोहेक्सेन मध्ये. सायक्लोहेक्सेन आहे 6 कार्बनचे रिंग आहे, अल्टरनेट डबल सिंगल नाही, सायक्लोहेक्सेन आहे. अप्रोटिक म्हणजे ह्याच्यामध्ये प्रोटॉन
नसतो लक्षात घ्या. प्रोटॉन आहे का, प्रोटॉन म्हणजेच काय, H प्लस आयन, नो H प्लस आयन लक्षात घ्या. H प्लस आयन याच्यामध्ये नसतो म्हणून त्याला अप्रोटिक सॉल्व्हंट म्हटलं जातं. सॉल्व्हंट कसं पाहिजे, SN2 रिएक्शन मध्ये नॉन पोलर पाहिजे आणि अप्रोटिक सॉल्व्हंट पाहिजे, तरच SN2 रिएक्शनचा रेट आपला इन्क्रीज होत असतो. ओके. आता लक्षात घ्या, प्रोटिक सॉल्व्हंट घेतला ज्याच्यामध्ये H प्लस आयन आहे असा सॉल्व्हंट जर आपण घेतला तर तो काय करतो, लिक्विफायला कंबाईन होत असतो, त्यामुळं तो स्टेबल पॉझिटिव्ह फॉर्म करू शकत नाही. ओके, हे लक्षात ठेवा. आणि SN1 रिएक्शन मध्ये पोलर प्रोटिक सॉल्व्हंट प्रेझेंट असतो. पोलर प्रोटिक सॉल्व्हंट. आता पोलर प्रोटिक सॉल्व्हंट कसं म्हणायचं, जो सॉल्व्हंट पोलर आहे, एक्झाम्पल आपण याच्यामध्ये घेऊया H2O, वॉटर आहे, पोलर आहे, कसं पोलरायझेशन होतं, H प्लस OH मायनस असं पोलरायझेशन होतं, चार्ज सेपरेशन. आणि प्रोटिक आयन म्हणजे हा प्रोटॉन देतो ना, वॉटर H प्लस आयन देत असतो म्हणून याला पोलर प्रोटिक सॉल्व्हंट असं म्हणलं जातं. पोलर पण आहे आणि प्रोटॉन पण देत असतो, त्यामुळे पोलर प्रोटिक सॉल्व्हंट असं म्हणतात. ओके, वॉटर असेल की याच्यामध्ये पोलर प्रोटिक सॉल्व्हंट. त्यानंतर ऍसिटिक ऍसिड असेल CH3COOH, हा H प्लस आयन देत असतो, हा पोलर आहे. CH3CO मायनस प्लस H प्लस इथं होत असतो, त्यामुळे हा पोलर प्रोटिक सॉल्व्हंट आहे. पोलर पण आहे, प्रोटॉन पण देत असतो H प्लस आयन. ओके, त्यामुळे ह्याला काय म्हणायचं, पोलर प्रोटिक सॉल्व्हंट. ओके, हे लक्षात ठेवायचं. आता मग ह्याच पोलर प्रोटिक सॉल्व्हंटला आपण PP सॉल्व्हंट असं म्हणत असतो. आणि ह्या नॉन पोलर अप्रोटिक सॉल्व्हंटला म्हणजे आपण काय म्हणतो, NPA, नॉन पोलर अप्रोटिक सॉल्व्हंट, नॉन पोलर अप्रोटिक सॉल्व्हंट. आणि ह्याला पोलर प्रोटिक सॉल्व्हंट PPS काय असं आपण म्हणत असतो लक्षात. ओके, किंवा ह्यालाच आपण काय म्हणत असतो, नॉन पोलर अप्रोटिक सॉल्व्हंट्स किंवा पोलर प्रोटिक सॉल्व्हंटच्या प्रेस मध्ये ही आपली टर्शियरी अल्किलाइडची रिएक्शन होत असते. ओके, हे लक्षात ठेवायचं. आणि त्यानंतर नेक्स्ट बघा, पुढचा आपला पॉइंट ऑफ डिफरन्स आहे न्यूक्लियोफाइल. न्यूक्लियोफाइल SN2 रिएक्शन मध्ये हा आपला स्ट्रॉंग न्यूक्लियोफाइल फेवरेबल असतो लक्षात घ्या. न्यूक्लियोफाइल स्ट्रॉंग असते, स्ट्रॉंग न्यूक्लियोफाइल असेल तरच रिएक्शन होत असते. आणि SN1 मध्ये वीक न्यूक्लियोफाइल असते. वीक न्यूक्लियोफाइल फेवरेबल असते. त्यानंतर इंटरमिडिएट. इंटरमिडिएट कुठला असतो इथं, इंटरमिडिएट म्हणजे रिएक्टंट आणि प्रोडक्टच्या मधली जी कॉम्बिनेशन आहे ती इंटरमिडिएट. इथं इंटरमिडिएट कुठलाही तयार होत नाही, नो इंटरमिडिएट SN1 मध्ये, सॉरी SN2 मध्ये. आणि SN1 मध्ये कुठला इंटरमिडिएट तयार होतो, कार्बोकॅटायन इंटरमिडिएट. इथं इंटरमिडिएट कुठला असतो, कार्बोकॅटायन हा इंटरमिडिएट असतो. लक्षात आहे. अशा पद्धतीने हे कंपॅरिझन आहे आपलं SN1 आणि SN2 रिएक्शन साठी, हे लक्षात ठेवायचं. ओके, त्यानंतर आता नेक्स्ट पॉइंट आपण आता इथं स्टडी करणार आहे, uses and environmental effect of some polyhalation compounds. Uses and environmental effect. Uses and environmental effect of some polyhalation compounds. Uses and environmental effect of some polyhalation compounds.
आता पॉलीहायड्रोजन म्हणजेच काय? ओके, ज्या अल्किल हॅलाइड मध्ये 4 पेक्षा जास्त हॅलोजन प्रेझेंट आहे त्याला आपण काय म्हणत असतो? पॉलीहॅलाइड्स असं म्हणत असतो. ओके, हे आपण क्लासिफिकेशन मध्ये बघितलंय. आता पहिल्या ह्याच्यामध्ये आपण पॉलीहायड्रोजन इथं आपल्याला स्टडी करायचा आहे, तो लक्षात घ्या. आपल्या इथं डायक्लोरोमिथेन आहे. आता इथं फक्त यूजेस आणि एन्व्हायरमेंटल इफेक्ट आहे, त्यात काही वेगळं नाही लक्षात घ्या. फक्त यूजेस आपण सांगणार आणि त्याचे एन्व्हायरमेंटल इफेक्ट आपण लिहिणार आहे. पहिला आपला पॉलीहायड्रोजन कंपाऊंड आहे बघा, डायक्लोरो, ते डायक्लोरोमिथेन. डायक्लोरोमिथेन फॉर्म्युला काय बघा, CH2Cl. ओके, मिथेन आपला कसा असतो रे? CH4, 2 हायड्रोजन 2 क्लोरीन आपण रिप्लेस करणार आहे, त्यावेळी काय होणार आहे? CH2Cl, डायक्लोरोमिथेन. आता याचा यूज काय बघा, पहिल्यांदा आपण युजेस बघायचं. पहिला युजेसचा काय बघा, हा used as a, it is used as ideal solvent, ideal solvent for many chemical reactions. अनेक केमिकल रिएक्शन मध्ये हा आयडियल सॉल्व्हंट म्हणून यूज केला जातो, म्हणजे गुड सॉल्व्हंट. आयडियल सॉल्व्हंट मध्ये काय, जो सॉल्व्हंट तो रिएक्शन मध्ये इन्व्हॉल्व होत नाही, फक्त रिएक्टंटला कॅटलिस्ट बरोबर रिएक्शन करून देत असतो. आयडियल सॉल्व्हंट म्हणजे तो रिएक्टंट बरोबर रिएक्शन होऊ देत नाही, ते साइड रिएक्शन करत नाही, लक्षात घ्या. इट इज यूज्ड ॲज अ डिग्रेसर, used as a degreaser and paint remover. याचा यूज कसा आहे डिग्रेसर साठी, म्हणजे काय, ग्रेस वगैरे लागला असेल, एखाद्या कपड्याला लागला असेल किंवा एखाद्या ऑब्जेक्टला लागला असेल, ते ग्रीस रिमूव्ह करण्यासाठी, डाग असतात ते काढण्यासाठी. पेंट रिमूव्ह म्हणजे पेंटिंग रिमूव्ह करण्यासाठी, कलर जो असणार आहे तो रिमूव्ह करण्यासाठी. आपण कलर करायला एखादे ऑब्जेक्ट देत असतो किंवा एखादी गाडी वगैरे आपण कलर करायला सोडत असतो, त्यावेळी अगोदरचा कलर जिथं राहिला असतो तो रिमूव्ह केला जातो सुरुवातीला, त्यानंतर दुसरा कलर देतो, त्याला पेंट रिमूव्हर म्हणून याचा डायक्लोरोमिथेन यूज केला होता. त्यानंतर नेक्स्ट एन्व्हायरमेंट युजेस काय बघायचा, यूज्ड टू डिकॅफिनेट टी अँड कॉफी. डिकॅफिनेट, decaffeinate tea and coffee. ओके, आता कॉफी आणि टी मध्ये आपलं कॅफीन ही ड्रग असतं, लक्षात घ्या. हे ड्रग टी आणि कॉफी मध्ये कमी करण्यासाठी डायक्लोरोमिथेन हा यूज केला जातो. ते सेंट्रल नर्वस सिस्टम जास्त असेल तर ते टॉक्सिक असतं, लक्षात घ्या. ओके, रेग्युलर कॅफीनचं लेवल मेंटेन केलं जातं टी आणि कॉफी मध्ये. आणि त्यानंतर इट इज यूज्ड ॲज अ वेल नोन यूज एरोसोल स्प्रे प्रोपेलंट. एरोसोल स्प्रे प्रोपेलंट, एरोसोल स्प्रे प्रोपेलंट in fumigant pesticides, in fumigant pesticides for grains and strawberries. For grains and strawberries. एरोसोल स्प्रे प्रोपेलंट म्हणजे काय, डायक्लोरोमिथेन आहे, तो एअर आणि एअर बरोबर मिक्स केल्यानंतर एरोसोल स्प्रे प्रोपेलंट म्हणजे एअर मधून आपण फवारू शकतो. सध्या औषध आपण पिकावरनी जसं औषध मारत असतो कीड लागू नये, त्या पद्धतीनं तो औषध फवारणीमध्ये यूज केला जातो एरोसोल स्प्रे प्रोपेलंट. ओके, स्प्रेच्या फॉर्म मध्ये तो ओके तो फवारण्यासाठी यूज केला जातो. फ्युमिगंट पेस्टिसाइड म्हणजे कीटकनाशक जे आहे, कीड वगैरे झाले असेल, कीटनाशक फ्युमिगंट म्हणजे फोलॅटाइल. ओके, पिकावरती मारल्यानंतर हे फोलॅटाइल होत असतं, म्हणजे त्याची बाष्प होऊन ते वरती येत असतं. फ्युमिगंट पेस्टिसाइड्स. ओके, कुठल्यासाठी, ग्रेन्स आणि स्ट्रॉबेरीज. स्ट्रॉबेरी आणि ग्रेन्स वरती कुठलीही कीड लागू नये
ओके, म्हणून हे पेस्टिसाइड्स म्हणून यूज केला जातो. एरोसोल स्प्रे प्रोपेगेटिंग फुमिगंट पेस्टिसाइड्स फॉर ग्रेन्स अँड स्ट्रॉबेरीज. ग्रेन स्ट्रॉबेरीवरती तो मारला जातो पेस्टिसाइड म्हणून एरोसोल स्प्रे प्रोपेगेटिंगच्या फॉर्म मध्ये. ओके, हे युजेस आहेत लक्षात घ्या. आणि त्यानंतर नेक्स्ट याचे एन्व्हायरमेंटल इफेक्ट काय बघा. एन्व्हायरमेंट वरती याचा इफेक्ट काय होत असतो ते आपल्याला बघायचं. एन्व्हायरमेंटल इफेक्ट, एन्व्हायरमेंट वरती याचा इफेक्ट काय होतो लक्षात घ्या. एन्व्हायरमेंट वरती जर हा जो आपला डायक्लोरोमिथेन आहे हाय अमाउंट मध्ये जर यूज केला इन हाय अमाउंट इट कॉजेस हाय क्वांटिटी मध्ये जर आपण डायक्लोरोमिथेन जर यूज केला असेल तर हा हायली व्होलेटाइल असतो. इन हाय अमाउंट इट इज हायली व्होलेटाइल, हायली व्होलेटाइल कॉजेस नोझिया. याचा इफेक्ट काय होत असतो बघा. कॉजेस नोझिया, NaUSA. नोझिया म्हणजे काय होतं लक्षात घ्या. गुदमरल्यासारखं होत असतं लक्षात घ्या. नोझिया जास्त क्वांटिटी मध्ये जर एअर मध्ये हे पसरलं जातं नोझिया गुदमरल्यासारखं होत असतं. त्यानंतर नंबनेस इन फिंगर्स अँड टोज. नंबनेस इन, ओके, पहिला इफेक्ट बघा. सेकंड नंबनेस इन टोज अँड फिंगर्स. ओके, म्हणजे आपली फिंगर्स किंवा टोज आहेत आपली पायाची बोटं किंवा हाताची बोटं. ओके, ही दबल्यासारखी दिसतात लक्षात घ्या. असे चेपल्यासारखी दिसत असतात. ओके, त्याला नंबनेस इन टोज अँड फिंगर्स असे म्हणतात. ओके, शेतकऱ्यांकडे बघा पेस्टिसाइड्स वगैरे काय वापरतात त्यांचे हाताचे किंवा पायाची बोट असे दबल्यासारखे असतात. नंबनेस इन टोज अँड फिंगर्स. ओके, त्याच्यामध्ये हाय क्वांटिटी मध्ये जर यूज झाला तर नेक्स्ट इफेक्ट कुठला आहे बघा. एन्व्हायरमेंट वरती याचा इफेक्ट काय होणार आहे. डिजीज. ओके, डिजीज म्हणजे काय बघा. डिजीज, डिजीज म्हणजे डिझिनेस. हे गरगरल्यासारखं होत असतं, चक्कर आल्यासारखं लक्षात घ्या. जास्त क्वांटिटी मध्ये जर स्प्रेड झाला असेल पीएम मध्ये. ओके, तर त्यानंतर नेक्स्ट याचा यूज आहे बघा. आणखी त्याचा इफेक्ट काय होत असतो बघा. इट इज adversely effect on impaired vision. Impaired vision. ओके, विजन, विजन म्हणजे आपल्याला दिसायला कमी येतं लक्षात घ्या. impaired vision and hearing. and hearing म्हणजे ऐकायला पण कमी येत असं लक्षात घ्या. त्याचा जास्त यूज जर झाला तर एन्व्हायरमेंट मध्ये इम्पेअर्ड विजन दिसायला कमी येत आणि ऐकायला पण कमी येत असतं. त्यानंतर जर आपल्या आयच्या क्वांटिटी मध्ये आला कम्स इन कॉन्टॅक्ट विथ आय. ओके, डोळ्याच्या क्वांटिटी मध्ये आला तर कम्स इन कॉन्टॅक्ट विथ आय इट डॅमेज कॉर्निया. डोळ्यामध्ये आपला कॉर्निया नावाचा पार्ट असतो लक्षात घ्या. त्याला तो डॅमेज करत असतो. ओके, आयचा जर कॉन्टॅक्ट मध्ये आला तर लक्षात घ्या तर कॉर्निया डॅमेज करत असतो. त्यामुळे दिसायला कमी येतं आणि ऐकायला पण कमी येतं. हे आपले एन्व्हायरमेंटल इफेक्ट आहे. आणि जास्त जर क्वांटिटी मध्ये जर यूज केला हेल्थ रिस्क होऊ शकते लक्षात घ्या. की त्यामुळे एअर मध्ये स्प्रे करत असताना त्याची क्वांटिटी मिनिमम लेवल आपल्याला ठेवता आली पाहिजे. तरच तो बॉडीवरती ऍडव्हर्स इफेक्ट करणार नाही. चल का, हा डायक्लोरोमिथेनचे आपले युजेस आणि हे एन्व्हायरमेंटल इफेक्ट आहे. ओके, की 2 मार्कासाठी एक्झामला विचारला की हा पहिला आपला पॉलिहॅलोजन कंपाऊंड झालाय. त्यात 2 हॅलोजन आयटम्स आहेत. कुठले? क्लोरीन आहे. ओके, तर सेकंड आपण आता बघूया याच्यामध्ये. तर ही ऍज इट इज तुम्ही लिहून घ्यायचे की एन्व्हायरमेंटल इफेक्ट आणि युजेस. त्यानंतर नेक्स्ट बघा याच्यामध्ये ट्रायक्लोरोमिथेन. सेकंड ट्रायक्लोरोमिथेन, त्यालाच आपण काय म्हणत असतो
क्लोरोफॉर्म. ओके, ट्रायक्लोरोमिथेन क्लोरोफॉर्म. तो कसा लिहितो आपण? CHCl3. ओके, ट्रायक्लोरोमिथेन त्यालाच आपण क्लोरोफॉर्म असं म्हणत असतो, लक्षात घ्या. CHCl. ओके, आता ह्याचे पहिल्यांदा युजेस आपण बघूया. कुठे यूज केला जातो हा ट्रायक्लोरोमिथेन किंवा क्लोरोफॉर्म? इट इज यूज्ड टू प्रिपेअर क्लोरोमिथेन. क्लोरोमिथेन तयार करण्यासाठी यूज केला जातो शब्द. क्लोरोमिथेन कसा होता? ClFCl. त्याला क्लोरोमिथेन असं म्हटलं जातं. हा जो क्लोरोमिथेन आहे, इट इज यूज्ड टू प्रिपेअर क्लोरोमिथेन as a refrigerant, as a freon refrigerant. Okay, freon refrigerant प्लस आपण R22 असं म्हणतो. रेफ्रिजरंट ट्रिक्स मध्ये लक्षात घ्या, फ्रेऑन रेफ्रिजरंट म्हणतो. गॅस कंपाऊंडला आपण क्लोरोमिथेनलाच आपण फ्रेऑन म्हणत असतो. फ्रेऑन रेफ्रिजरंट R22 याचं टेबल लक्षात घ्या. त्यानंतर सेकंड यूज याचा बघा, सॉल्व्हंट इन फार्मास्युटिकल इंडस्ट्री. सॉल्व्हंट इन फार्मास्युटिकल इंडस्ट्री. फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये सॉल्व्हंट म्हणून, फार्मास्युटिकल म्हणजे काय? ज्या इंडस्ट्रीमध्ये मेडिसिन तयार होत असतात त्या इंडस्ट्रीमध्ये सॉल्व्हंट म्हणून यूज केला जातो. अनेक रिएक्शन मध्ये तो सॉल्व्हंट म्हणून यूज केला जात असतो. युजेस ऑफ ट्रायक्लोरोमिथेन और क्लोरोफॉर्म मध्ये सेकंड यूज काय होता आपला? सॉल्व्हंट इन फार्मास्युटिकल इंडस्ट्री. म्हणजे मेडिसिन मध्ये जे आपण टॅबलेट्स वगैरे तयार करत असतो त्याच्यामध्ये सॉल्व्हंट म्हणून हा क्लोरोफॉर्म यूज केला जातो लक्षात घ्या. त्यानंतर नेक्स्ट बघा, थर्ड जो यूज आहे, फॉर प्रोड्युसिंग पेस्टिसाइड्स अँड डाइज. प्रोड्यूस पेस्टिसाइड्स अँड डाइज. पेस्टिसाइड्स अँड डाइज. पेस्टिसाइड मध्ये आपले कीटनाशक लक्षात घ्या. कीटनाशक जे असतात ते तयार करण्यासाठी, आणि डाइज तयार करण्यासाठी. डाइज आपले ऑइल पेंट सगळे परमनंट कलर तयार करण्यासाठी हा क्लोरोफॉर्म यूज केला जातो. त्यानंतर नेक्स्ट यूज याचा बघा, सोर्स ऑफ डायक्लोरोकार्बन. सोर्स ऑफ डायक्लोरोकार्बन म्हणजे CCl2. डायक्लोरोकार्बन 2 हा तयार करण्यासाठी, CCl2 तयार करण्यासाठी आपण हा क्लोरोफॉर्म यूज करू शकतो. ओके, हे सगळे युजेस आहेत. आता मग ह्याच क्लोरोफॉर्मचे किंवा ट्रायक्लोरोमिथेनचे एन्व्हायरमेंटल वरती काय इफेक्ट होत असतात, ओके, ते आपल्याला बघायचं आहे. एन्व्हायरमेंटल इफेक्ट. एन्व्हायरमेंट वरती याचा इफेक्ट काय होतो लक्षात घ्या. Previously, chloroform used as anesthetics, but due to toxicity, it is replaced by another anesthetic. सुरुवातीला क्लोरोफॉर्म अनेस्थेटिक म्हणून यूज केला जातो, म्हणजे भूल देण्यासाठी. तर अलीकडे तो जास्त टॉक्सिक आहे म्हणून तो यूज केला जात नाही, तर हा इथर यूज केला जातो. ओके, बघा, प्रिव्हियसली chloroform used as anesthetics. अनेस्थेटिक्स म्हणजे भूल देण्यासाठी लक्षात, पेशंटला भूल देण्यासाठी हा यूज केला जातो. परंतु ही टॉक्सिक गॅस असल्यामुळं, ओके, जास्त विषारी असल्यामुळं, ओके, अलीकडे हा क्लोरोफॉर्म रिप्लेस करून इथर यूज केला जातो. डायमिथाइल इथर यूज केला जातो लक्षात. Previously, chloroform used as an anesthetic, but due to more toxic nature, it is replaced by ether. Okay, ether ह्या anesthetics ने तो replace केला आहे. Okay.
हे लक्षात ठेवायचं. अलीकडे हा इथर म्हणून आपण अनेस्थेटिक्स भूल देण्यासाठी इथर आपण वापरत असतो. त्यानंतर नेक्स्ट बघा, क्लोरोफॉर्म एक्सपोज टू एअर अँड सनलाइट फॉर्म ऑफ पॉइझनस कंपाउंड. एक्सपोज टू एअर to form poisonous compounds. एअरला एक्सपोज केली की पॉइझनस कंपाउंड्स तयार होतात. ओके, टॉक्सिक कंपाउंड्स विषारी कंपाउंड हे तयार होत असतात त्याच्यामध्ये. पॉइझनस कंपाउंड्स कुठला तयार होतात? पॉर्सिन. टू फॉर्म पॉइझनस कंपाउंड्स पॉर्सिन. पॉर्सिन आपण पीएससी पॉर्सिन हा कंपाउंड तयार होतो. पॉर्सिन आपला सीओसी येतो, त्याला आपण पॉर्सिन असं म्हणतो. त्यानंतर नेक्स्ट बघा, हा पॉइझनस कंपाउंड आहे. दुसरा आपला कुठला लक्षात घ्या याच्यामध्ये, इट इज स्टोर्ड इन, hence it is stored in, hence it is stored in dark, stored in dark amber colored bottle. amber colored bottle हे लक्षात ठेवायचं. बघा याच्यामध्ये हा जर क्लोरोफॉर्म पॉइझनस कंपाउंड तयार करतो पॉर्सिन, त्यामुळे हा काय केला जातो? डार्क एम्बर कलरच्या बॉटल मध्ये स्टोअर केला जात असतो. ओके, त्यानंतर नेक्स्ट बघा, एन्व्हायरमेंटल इफेक्ट याचा काय? It mixed with air, it forms hazardous compound, it causes headache. Okay, डोकेदुखी होत असते लक्षात घ्या जास्त क्वांटिटी मध्ये हा जर यूज केला तर हेडेक. त्यानंतर नेक्स्ट याच्यामध्ये it causes headache and fatigue. fatigue म्हणजे थकवा येतो लक्षात घ्या जास्त क्वांटिटी मध्ये एअरला एक्सपोज झाला तर. फटीग म्हणजे थकवा येणे. त्यानंतर इट इज इनहेल्ड फॉर लॉंग टाइम, inhale, it attacks on nervous system. ओके, जास्त कालावधीसाठी जर आपण इनहेल केला असेल, जास्त कालावधीसाठी आपण क्लोरोफॉर्म जर घेतला असेल तर नर्वस सिस्टीम वरती त्याचा अफेक्ट होत असतो लक्षात घ्या. नर्वस सिस्टीम ब्रेनच्या नर्वस सिस्टीम वरती हा अफेक्ट करत असतो. हे सगळे एन्व्हायरमेंटल इफेक्ट आहेत, हे ऍज इट इज लक्षात ठेवायचे लक्षात घ्या. ओके, हे तुम्हाला एक्झामला कुठल्याही एका तर पॉलिहॅलोजनचा विचारला होता. ओके, त्यानंतर नेक्स्ट कंपाऊंड बघा, ह्याच्यामध्ये आपले दोन आता झाले, दोन कंपाऊंडचे युजेस एन्व्हायरमेंटल इफेक्ट झाले. नेक्स्ट बघा याच्यामध्ये आता टेट्राक्लोरोमिथेन. टेट्राक्लोरोमिथेन मध्ये किती कार्बन असणार आहे? ते एक कार्बनला 4 हायड्रोजन ऍटम अटॅच असणार आहे, सॉरी 4 क्लोरीन ऍटम अटॅच असणार टेट्राक्लोरोमिथेन. ओके, आता त्याचे पहिल्यांदा युजेस आपण बघूया आणि त्यानंतर एन्व्हायरमेंटल इफेक्ट. फर्स्ट यूज काय बघा, इट इज यूज्ड ॲज अ ड्राय क्लीनिंग एजंट. यूज्ड ॲज ड्राय क्लीनिंग एजंट. ड्राय क्लिनिंग एजंट क्लिनिंग पर्पज साठी यूज करत असतो आपण ड्राय क्लिनिंग मध्ये लक्षात घ्या. ओके, ड्राय क्लिनिंग एजंट अँड पेस्टिसाइड्स. इट इज यूज्ड ॲज अ पेस्टिसाइड्स. पेस्टिसाइड्स म्हणजे आपले कीटनाशक किंवा कीटकनाशक. पेस्टिसाइड्स ओके, टू किल insect in stored grains. Use that insecticide to kill insects in stored grains. जे साठवलेले जे धान्य असणार आहे
त्याच्यामधील इन्सेक्ट, त्याच्यातले किडे मारण्यासाठी हा पेस्टिसाइड्स म्हणून यूज केला जातो, कीटकनाशक म्हणून यूज केला जातो टेट्राक्लोरोमिथेन. ओके, हे लक्षात ठेवा. त्यानंतर नेक्स्ट बघा, इट इज यूज्ड ॲज अ सॉल्व्हंट, यूज्ड ॲज अ सॉल्व्हंट. आणि केमिकल रिएक्शन मध्ये सॉल्व्हंट म्हणून यूज केला जातो, यूज्ड ॲज अ सॉल्व्हंट अँड ऑल्सो इन द प्रोडक्शन ऑफ रेफ्रिजरंट. रेफ्रिजरंट तयार करण्यासाठी, रेफ्रिजरंट मध्ये कूलिंग एजंट, ऍटमॉस्फिअर कूल करण्यासाठी, की प्रोडक्शन ऑफ रेफ्रिजरंट, अँटीफ्रीज एजंट म्हणून यूज केला जातो, प्रोडक्शन ऑफ रेफ्रिजरंट्स. ओके, हे ते युजेस आहेत. आणि त्यानंतर एन्व्हायरमेंट वरती याचा इफेक्ट काय होत असतो सध्या, एन्व्हायरमेंटल इफेक्ट. तर पहिला इफेक्ट बघा, एन्व्हायरमेंटल वरती काय होणार याचा, इट कॉजेस, ह्याच्या जर कॉन्टॅक्ट मध्ये आलं, कॉजेस आय इरिटेशन. आय इरिटेशन म्हणजे काय, डोळ्यांची जळजळ होत असते ह्याच्या जर कॉन्टॅक्ट मध्ये आपण जर जास्त वेळ आला असेल तर. ओके, आय इरिटेशन, डॅमेज नर्व सेल्स. ओके, डॅमेज नर्व सेल्स, नर्व सेल डॅमेज करतो. म्हणजे लक्षात घ्या, आपल्या बॉडीमध्ये जे सेन्सर असतात, आपले न्यूरॉन्स असतात, ते बॉडीच्या पार्ट कडून ब्रेनकडे आपलं मेसेज ट्रान्सफर करत असतात, त्यांची जी इंटेन्सिटी आहे ते कमी करत असतात, लक्षात घ्या. ओके, त्यानंतर नेक्स्ट थर्ड याच्यामध्ये बघा, ओमिटिंग सेन्सेशन, ओमिटिंग सेन्सेशन म्हणजे उलटे आल्यासारखं होत असतं, लक्षात घ्या. याच्या जास्त क्वांटिटी मध्ये आपण आलो होतो, ओमिटिंग सेन्सेशन. नंतर नेक्स्ट आहे एन्व्हायरमेंटल इफेक्ट, काय बघा ह्याचा, डिझिन्स. तर डिझिनेस मध्ये चक्कर आल्यासारखं होतं, लक्षात घ्या, ते डिझिनेस. त्यानंतर अनकॉन्शियसनेस ऑफ डेथ, अनकॉन्शियसनेस ऑफ डेथ. म्हणजे इथं अनकॉन्शियस डेथ मध्ये अचानक डेथ सुद्धा होऊ शकते, लक्षात घ्या. जास्त जर आपण इनहेल केला असेल, जास्त जर आपण याच्या क्वांटिटी मध्ये असेल तर डेथ सुद्धा होऊ शकते. इट ॲडव्हर्स इफेक्ट ऑन हेल्थ, इट मिक्स्ड विथ एअर, इट कॉजेस ओझोन डिप्लेशन, मिक्स्ड विथ एअर, एअरच्या कॉन्टॅक्ट मध्ये मिक्स झाला, इट कॉजेस ओझोन डिप्लेशन. ओझोन डिप्लेशन म्हणजे काय असतं, ओझोनचा लेयर हा कमी करत असतो, लक्षात घ्या. ओझोनचा लेयर ब्रेक करत असतो एअरच्या क्वांटिटी मध्ये आला तर. नेक्स्ट बघा, इट कॉजेस ओझोन डिप्लेशन, इम्पॉर्टंट एन्व्हायरमेंटल इफेक्ट आहे and which affect human skin leading to cancer. affect human skin म्हणजे आपल्या स्किन वरती काय अफेक्ट करत असतो, affect human skin lead to cancer. त्याच्यामुळे कॅन्सर होऊ शकतो, लक्षात घ्या. ते जास्त आपण क्वांटिटी मध्ये असतात, affect human skin leads to cancer. हे सगळे एन्व्हायरमेंटल इफेक्ट आहेत ट्रायक्लोरोमिथेनचे किंवा कार्बन टेट्राक्लोरोमिथेन साठी, लक्षात. टेट्राक्लोरोमिथेनलाच आपण आणखी असं पण म्हणू शकतो कार्बन टेट्राक्लोराइड, हे लक्षात असतं. इट इज ऑल्सो कॉल्ड एज कार्बन टेट्राक्लोराइड. त्यानंतर नेक्स्ट बघा, पुढचा पॉलिहायड्रेशन कंपाउंड्स आहे फ्रेवॉन्स. हा फोर्थ आहे बघा, फ्रेवॉन्स. तर फ्रेवॉन्स आपले जनरली कुठला असतो, डायक्लोरोमिथेन, डायक्लोरोमिथेन. म्हणजे
CCl2F2 हे डायक्लोरोफ्लोरोमिथेन हा फ्रेऑन म्हणून यूज केला जातो. डायक्लोरोफ्लोरोमिथेन. आता याचे यूजेस बघा, बाकीचे सुद्धा असतात डायक्लोरोफ्लोरोमिथेन मध्ये, परंतु वेलर यूज केलेला डायक्लोरोफ्लोरोमिथेन हा फ्रेऑन म्हणून यूज केला जातो. आता यूज काय बघायचा. फर्स्ट यूज याचा पुढे यूज केला जातो बघा, used as a propellant, used as a aerosol propellant, aerosol propellants in food, cosmetics, हे फूड मटेरियल मध्ये, त्यात कॉस्मेटिक्स म्हणजे आपले सगळे सौंदर्य प्रसाधने तयार करण्यासाठी, अँड फार्मास्युटिकल इंडस्ट्री, अँड फार्मास्युटिकल इंडस्ट्री. ओके, याच्यामध्ये याचा यूज केला जातो एरोसोल प्रोपेलंट. ओके, फूड तयार करण्यासाठी, वेगवेगळ्या फूड मटेरियल्स मध्ये, जे सौंदर्य प्रसाधने तयार करण्यासाठी, जे मेडिसिन तयार करण्यासाठी हा यूज केला जातो फार्मास्युटिकल इंडस्ट्री मध्ये. त्याचा सेकंड यूज कुठला आहे बघा, इट इज यूज्ड ॲज अ फायर एक्सटिंग्विशर. फायर एक्सटिंग्विशर. फायर एक्सटिंग्विशर म्हणजे काय, आग विझवण्यामध्ये याचा यूज केला जातो फायर एक्सटिंग्विशर मध्ये. त्यानंतर नेक्स्ट यूज याच्यामध्ये इन्सेक्टिसाइड्स, ऑल्सो यूज्ड ॲज इन्सेक्टिसाइड्स. इन्सेक्टिसाइड म्हणजे कीटकनाशक म्हणून यूज केला जातो इन्सेक्टिसाइड्स. त्यानंतर सॉल्व्हंट फॉर क्लिनिंग क्लॉथ्स, सॉल्व्हंट फॉर क्लीनिंग क्लॉथ्स. ओके, कपडे क्लीन करण्यासाठी त्याचा सॉल्व्हंट म्हणून यूज केला जातो. त्यानंतर क्लीनिंग क्लॉथ्स अँड मेटालिक सरफेसेस. मेटालिक सरफेस म्हणजे कुठले आले, अनेक मेटलचे पार्ट क्लीन करण्यासाठी त्याचा यूज केला जातो. एखाद्या मेटलच्या सरफेस वरती आपले डाग पडले असतील तर ते रिमूव्ह करण्यासाठी त्या फ्रेऑनचा यूज केला जातो. नंतर नेक्स्ट यूज बघा याच्यामध्ये प्रिपरेशन ऑफ फोम्ड प्लास्टिक्स. फोम्ड प्लास्टिक्स आपला कसा असणार आहे, फोम्ड प्लास्टिक मध्ये फोमिंग एजंट म्हणून आणि प्रोडक्शन ऑफ क्लोरोफ्लोरोकार्बन्स. फोम्ड प्लास्टिक म्हणजे जे प्लास्टिक आपलं एकदम स्ट्रॉंग असतं ते तयार करण्यासाठी याचा यूज केला जातो. आणि त्याच्यानंतर एन्व्हायरमेंटल इफेक्ट. एन्व्हायरमेंटल इफेक्ट्स. एन्व्हायरमेंट वरती याचा इफेक्ट काय होतो लक्षात घ्या. रेफ्रिजरंट कॉजेस ओझोन डिप्लिशन ॲज अ रेफ्रिजरंट. ओके, फ्रेऑन हा रेफ्रिजरंट म्हणून ऍक्ट होत असताना ॲज रेफ्रिजरंट इट कॉजेस ओझोन डिप्लिशन. ओके, रेफ्रिजरंट मध्ये ऍटमॉस्फिअर कूल ठेवण्यासाठी याचा यूज केला जातो. त्याचा यूज ओझोन डिप्लिशन म्हणजे ग्रीन हाऊस गॅस म्हणून याचा यूज केला जातो लक्षात घ्या. ग्लोबल वॉर्मिंग साठी हा रिस्पॉन्सिबल असू शकतो. ते टेम्परेचर वाढत असतं, ओझोन डिप्लिशन करतात. त्यानंतर सेकंड ह्याचा एन्व्हायरमेंटल इफेक्ट काय बघा. इट इज टॉक्सिक इन नेचर. हा आपला टॉक्सिक आहे. हे आपले एन्व्हायरमेंटल इफेक्ट आहेत फ्रेऑन साठी. आणि त्यानंतर शेवटचा पॉलिएल्युशन कंपाऊंड याच्यामध्ये आपला आहे तो डीडीटी.
फिफ्थ नंबरचा कंपाऊंड आहे आपला DDT. आता हा जो DDT आहे त्याचं आपलं नेम काय बघा, पॅरा पॅरा डायक्लोरो डायफिनिल ट्रायक्लोरोइथेन. याचं नेम आहे लक्षात घ्या. शॉर्ट मध्ये टी घेतलाय, हा डी आणि इथला टी घेतलाय, ते DDT म्हणतो आपण याला. पॅरा पॅरा डायक्लोरो डायफिनिल ट्रायक्लोरोइथेन DDT. आता इट इज डिस्कवर्ड बाय सायंटिस्ट. ओके, इट इज डिस्कवर्ड बाय पॉल मुलर. त्या सायंटिस्टनं हा DDT हा डिस्कवर केला. इट वॉज नोबेल प्राइज. He awarded Nobel Prize for his discovery. Okay, पॉल मुलर या सायंटिस्टने डिस्कवर केलं. आता याचे स्ट्रक्चर सुरुवातीला कसं लक्षात घ्या, या DDTs. हा आपला पॅरा पॅरा ट्रायक्लोरोइथेन DDTचं स्ट्रक्चर लक्षात घ्या. आता इथं लक्षात घ्या, बेन्झीनची पोझिशन, ही पोझिशन आपली कुठली आहे, पॅरा पोझिशन. ओके, ही आर्थो, सॉरी इथं आर्थो येणार आहे की मेटा, ही पॅरा पोझिशन. इथं ही आर्थो, मेटा, इथं पॅरा. पॅरा पोझिशनला दोन क्लोरीन आहेत, त्यामुळे काय म्हणले, पॅरा पॅरा डायक्लोरो. ओके, आणि ही दोन फिनिल ग्रुप्स आहेत आपले. ओके, बेन्झीन ह्याला फिनिल का म्हणलंय, बेन्झीन म्हणजे हायड्रोजन आयटम क्लोरीन ने रिप्लेस झाले, त्यामुळे C6H5 ग्रुप झालाय, फिनिल ग्रुप. त्यामुळे हे डायफिनिल झाला. आणि त्यानंतर तीन क्लोरीन परत आहेत, 1 2 3, त्यामुळे परत काय म्हणजे ट्रायक्लोरो. आणि इथेन म्हणजे इथं कार्बन आयटम आहे लक्षात, इथे एक कार्बन आहे, इथे एक कार्बन आहे, तर दोन कार्बन आहेत, दोन कार्बनचा अल्केन इथेन आहे. त्यामुळे हे काय झालंय, पॅरा पॅरा डायक्लोरो डायफिनिल ट्रायक्लोरोइथेन. ते असे स्ट्रक्चर आहे. आता याचे युजेस काय लक्षात घ्या. यूज बघा, पहिला जो यूज आहे याच्यामध्ये, इट इज यूज्ड ॲज अ इन्सेक्टिसाइड अगेन्स्ट द मलेरिया. ओके, इट इज यूज्ड ॲज अ इन्सेक्टिसाइड अगेन्स्ट मलेरिया. ओके, मलेरियाच्या अगेन्स्ट इन्सेक्टिसाइड म्हणून, कीटकनाशक म्हणून हा यूज केला जातो शब्द. त्यानंतर सेकंड यूज काय बघा, यूज टू किल टेरिस इन्सेक्ट, टू किल हाऊस फ्लाय. ते हाऊस फ्लाय आपल्या घरगुती ज्या माशा असतात ते मारण्यासाठी सुद्धा यूज केला जातो. हाऊस फ्लाय अँड मॉस्किटोज. ते मॉस्किटो आपल्याकडे ते डास मारण्यासाठी हाय क्वांटिटी मध्ये जर आपण यूज केला DDT, तर हे हाऊस फ्लाय घरगुती माशा आणि डास मारण्यासाठी सुद्धा याचा यूज होत असतो. ओके, हे सगळे युजेस आहेत. आणि याचा एन्व्हायरमेंटल इफेक्ट काय बघा, एन्व्हायरमेंटवरती DDTचा इफेक्ट काय होत असतो. हे इन्सेक्टिसाइड म्हणून आपण यूज करतो. एन्व्हायरमेंटल इफेक्ट. ओके, तर एन्व्हायरमेंटवरती इफेक्ट याचा काय होतो लक्षात घ्या. It is not readily metabolized. It is not metabolized and destroyed. It is not metabolized and destroyed by environmental force. By environment. एन्व्हायरमेंट कडून याचं मेटाबॉलिझम म्हणजे हा यूज पण केला जात नाही आणि डिस्ट्रॉय पण करू शकत नाही. एकदा हा वातावरणामध्ये पसरला की तो ब्रेक करू शकत नाही, असं डिस्ट्रॉय करू शकत नाही, नष्ट करू शकत नाही, किंवा ते कुठलाही ऑर्गॅनिझम ह्याला पचवू शकत नाही. सध्या मेटाबॉलिझम याचं होत नाही. त्यानंतर मग याचा मग इफेक्ट काय असतो बघा.
it is deposited and stored in fatty tissue. आपल्या बॉडी मध्ये जर हा डिपॉझिट झाला तर फॅटी टिश्यू मध्ये हा स्टोअर होत असतो आणि त्यानंतर it exists for long time, exists for long time in plants, soil and animals. हे जास्तीत जास्त कालावधीसाठी हा प्लांट मध्ये, झाडांच्या मध्ये, मातीमध्ये आणि एनिमल्स मध्ये, म्हणजे प्राण्यांच्या मध्ये हा राहू शकतो. लक्षात ठेवा की एनिमल्स मध्ये इट प्रोड्युसेस अनफॉरेन्सिंग इकॉलॉजिकल इफेक्ट. इट रिप्लेस्ड बाय बेटर अँड सेफर इन्सेक्टिसाइड ड्यू टू इकॉलॉजिकल प्रॉब्लेम. की म्हणजे हा मातीमध्ये, झाडांच्या मध्ये आणि प्राण्यांच्या मध्ये हा राहू शकतो, त्यांच्या बॉडीमध्ये स्टोअर होऊ शकतो, त्यामुळे तो डिस्ट्रॉय होऊ शकत नाही. त्यामुळे अलीकडे डीडीटी न वापरता त्याला रिप्लेसेबल दुसरे जे इन्सेक्टिसाइड्स आहेत ते यूज केले आहेत. ओके, लक्षात. अशा पद्धतीने हे एन्व्हायरमेंटल इफेक्ट आणि युजेस आपले डीडीटीच आहेत. त्याचं स्ट्रक्चर व्यवस्थित लक्षात ठेवा. ओके, लक्षात. इथं हा टोटल टॉपिक आपला इथे कम्प्लीट झालाय. ओके, व्यवस्थित सगळ्यांनी इथं स्टडी करायचं. ओके, थँक्यू.